नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामांनी तृप्तीला हर्षाचा मोबाईल आणि पासवर्ड आणायला सांगितलेलं असतं. त्यामुळे अशोक मामा आणि योगिता तृप्तीची वाट बघत असतात. तेवढ्यात तृप्ती येते आणि अशोक मामांजवळ मोबाईल देऊन म्हणते, हा घ्या तिचा मोबाईल. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, बघितलं ना आमिष दाखवल्यावर कसे फटाफट कामं होतात ते. तितक्यात हर्षा तिकडून येते. अशोक मामा तृप्तीला मोबाईलच्या पासवर्डबद्दल विचारतात. तेव्हा तृप्ती त्यांच्याकडून मोबाईल घेते आणि पासवर्ड टाकून हर्षाने भैरवी आणि अर्जुनचे काढलेले फोटो अशोक मामांना दाखवू लागते. हे जेव्हा हर्षाच्या लक्षात येतं तेव्हा ती मोठ्याने ओरडून म्हणते, हाऊ डेअर यू. तेव्हा सगळेजण हर्षाकडे बघू लागतात. हर्षा त्यांच्याजवळ येऊन म्हणते, मला फसून माझ्या फोनमधले फोटोज डिलीट करतायत तुम्ही. आणि ती तृप्तीच्या हातातला तिचा मोबाईल घेऊ लागते. तेवढ्यात अशोक मामा तृप्तीच्या हातातून मोबाईल घेतात. तेव्हा हर्षाला आणखीच राग येतो आणि ती म्हणते, माझ्या फोनला हात लावण्याची हिंमतच कशी झाली तुमची. आणि ती तृप्तीला म्हणते, तृप्ती तू माझ्या अगेन्स्ट जाऊन यांना सामील झालीस. तेव्हा अशोक मामा हर्षाला म्हणतात, एक मिनिट, तुला जे काही बोलायचं असेल ते माझ्याशी बोल. त्यावर हर्षा म्हणते, मिस्टर माझगावकर, तुम्ही काय मला गंडवायचा प्रयत्न करतायत का. त्यावर अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही. तू भैरवीला गंडवायचा प्रयत्न केला आणि मी तो हाणून पाडला. इनफॅक्ट तो यशस्वीसुद्धा झाला आहे. त्यावर हर्षा विचारते, अहो पण असं काय केलं आहे मी. त्यावर ते म्हणतात, काय केलं आहे. तिच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघितलंस तू आणि तिच्या नकळत तिचे फोटो काढलेस तू. त्यावर हर्षा म्हणते, हो काढले मी तिचे फोटो. मग अहो तिला वागताना जर काही वाटलं नाही तर मला फोटो काढायला का काही वाटेल. फोटो बघितलेत का तुम्ही. अहो तिचा बॉस तिच्या खांद्यावर हात टाकून बसलाय. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग. त्यावर ती म्हणते, अहो कुठल्या कॉर्पोरेट कंपनीत हे चालतं. त्यावर अशोक मामा म्हणतात, हा फोटो कंपनीचा आहे. मला तर वाटलं हा कुठल्या हॉटेलचा आहे. तेव्हा हर्षा म्हणते, अहो पण ह्या सगळ्यांचं काय इंटरप्रिटेशन होईल याचा तिने विचार करायला हवा होता ना. कंपनीला असंच वाटेल का तिच्या आणि तिच्या बॉसमध्ये काहीतरी चाललं आहे म्हणून तो तिला इतकं फेवर करतोय. त्यावर अशोक मामा म्हणतात, हो का. आणि ते हर्षाला विचारतात, मुळात तो फोटो कंपनीच्या बॉसकडे कसा जाईल, तुम्ही मुद्दाम पाठवल्याशिवाय. त्यावर ती म्हणते, तुम्हाला नाही ऑड वाटलं का हा फोटो बघून. त्यावर अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही, उलट मला आश्चर्य वाटलंय तुमचं. त्यावर ती विचारते, व्हॉट यू मीन. त्यावर ते म्हणतात, मुळात एका क्षुल्लक फोटोचं एवढा इश्यू करायची गरजच नव्हती. तेव्हा हर्षा म्हणते, हे बघा मिस्टर माझगावकर, माझ्यावर असले आरोप करू नका, सांगून ठेवते. त्यावर अशोक मामा म्हणतात, दुसऱ्याच्या वागण्यावर बोट ठेवण्याआधी स्वतःचं वागणं किती स्वच्छ आहे याचा विचार करा हर्षाताई. आणि त्यातून तुम्हाला जर हे फोटो हेड ऑफिसला पाठवायचेच असतील तर खुशाल पाठवा. आम्ही सगळे तयार आहोत या गोष्टीला उत्तर देण्यासाठी. त्यावर तृप्तीही म्हणते की मी पण तयार आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघ हर्षा, तू माझ्या विरुद्ध काहीही उद्योग कर, मी त्याला कवडीची किंमत देत नाही. पण जर भैरवीच्या वाटेला गेलीस तर तुला जड जाईल. असं म्हणून अशोक मामा तिच्या हातात मोबाईल देऊन तिथून निघून जातात. तेव्हा हर्षा म्हणते, डिस्गस्टिंग, कोण समजतो कोण हा माणूस स्वतःला. तेव्हा तृप्ती हर्षाला म्हणते, हर्षा तू त्यांच्यावर कशाला ओरडतीस ग. तू काय केलंय ते बघ आधी. मला कळतंय की भैरवी आपली सिनियर झालेली तुला पचलेलं नाही म्हणून हे असं. त्यावर हर्षा म्हणते, योगिता, युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं आणि माझं करिअरच माझं युद्ध आहे. जा तुझं काम कर तू. त्यावर योगिता, नाही सुधारणार तू, असं म्हणून तिथून निघून जाते. तेव्हा तृप्ती हर्षाला म्हणते, हर्षा सिरियसली हा वेडेपणा बंद कर तू. अर्जुनला जर हे कळालं तर तो तुला फायर करेल, कळलं. तेव्हा हर्षा म्हणते, अर्जुनला हे लोक जे डोक्यावर घेत आहेत ना, आता तोच अर्जुन तिच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करेल, बघच तू. इकडे अशोक मामा भैरवीला येऊन विचारतात, वेळ आहे का, मला जरा कामाबद्दल विचारायचं होतं. तेव्हा भैरवी म्हणते, हो बोला ना बाबा. त्यावर ते म्हणतात, अर्जुन सर असते तर जरा बरं झालं असतं, म्हणजे दोघांशी मी एकत्रच बोललो असतो. त्यावर भैरवी म्हणते, हो बाबा, अर्जुन जरा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलाय. त्यावर ते म्हणतात, हरकत नाही, मी नंतर येतो. आणि ते तिथून जाऊ लागतात. तेव्हा भैरवी त्यांना आवाज देत म्हणते, बाबा मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं.
त्यावर अशोक मामा म्हणतात, ते मला तुझ्या चेहऱ्यावरूनच कळालं होतं की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि ते तिला विचारतात, काय झालंय? स्टाफपैकी कोणी काही बोललंय का तुला? तसं असेल तर दुर्लक्ष करायचं, कारण जो मान त्यांना हवा होता तो मान तुला मिळालाय. पोटदुखी त्यांची, त्यामुळे ते असं बोलणारच. त्यावर भैरवी म्हणते, त्याची सवय मला बाबा, पण इथे आपलीच माणसं विचित्र वागतायत. त्यावर अशोक मामा म्हणतात, कोण आपली माणसं, अनिश? त्यावर भैरवी म्हणते, हो. आणि ती त्यांना सांगू लागते, आत्ताच भेटला होता तो मला कॅफेमध्ये. त्यावर अशोक मामा तिला विचारतात, काय बोलला? त्यावर ती म्हणते, बरंच काही बोलला. म्हणत होता की असाच जर वेळ वाया घालवला तर प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी उशीरच होणार, असं खूप काही विचित्रासारखं बोलत होता. माहीत नाही, पण 2-3 दिवस झाले तो जरा विचित्रासारखा वागतोय. काय झालंय त्याला मला कळतच नाही. त्यावर अशोक मामा तिला म्हणतात, मला कळतंय. आणि ते तिच्याजवळ जाऊन म्हणतात, प्रेम आहे त्याचं तुझ्यावर, म्हणूनच तो असा वेड्यासारखं वागतोय, हे एकच कारण आहे. त्यावर भैरवी म्हणते, पण मी त्याला सांगितलं होतं की थोडे दिवस मी तुला वेळ देऊ शकणार नाही. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, भैरवी, आपल्यावर प्रेम करणारी माणसं कधीच आपल्यावर जास्त दिवस राग भरू शकत नाही. त्यामुळे सगळं नीट होईल. मी आहे. तेव्हा भैरवी त्यांना विचारते, बाबा, आज रात्री अर्जुन आपल्याकडे जेवायला आलं तर चालेल का? त्यावर अशोक मामा म्हणतात, चालेल? अगं त्याला म्हण, तू इथे आहेस तोपर्यंत रोज आला तरी चालेल. आणि ते तिथून जातात. अशोक मामा जेव्हा बाहेर येतात तेव्हा तृप्ती त्यांच्यासमोर उभी असते. तेव्हा ते तिला विचारतात, काय तृप्ती मॅडमनी काहीतरी काम सांगितलं होतं, झालं का? त्यावर ती रागातच म्हणते, हो चालू आहे. त्यावर ते म्हणतात, करा आणि एक लक्षात ठेवा, कुणाला घरी जेवायला बोलवल्यावर कधीच आपलं करिअर होत नसतं. तेव्हा तृप्ती रागातच तिथून निघून जाते. आता अशोक मामा अनिशला कॉल करतात आणि विचारतात, काय रे, भैरवीत आणि तुझ्यात काही झालंय का? त्यावर अनिश म्हणतो, बाबा मला आत्ता काम आहे, आपण रात्री या विषयावर बोलू. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, रात्री आपल्याला बोलायला वेळ नाही मिळणार. त्यावर तो विचारतो, का? त्यावर अशोक मामा म्हणतात, कारण अर्जुन रात्री आपल्या घरी जेवायला येणार आहे. शिवाय राधावहिनी पण घरात असणार आहे. त्यावर अनिश म्हणतो, त्यापेक्षा मीच येत नाही ना घरी. जत्रा भरली आहे घरात, धर्मशाळा झाली आहे घराची. असं म्हणून अनिश रागातच फोन ठेवतो. इकडे अनिश तुषारला म्हणत असतो, अरे तो अर्जुन सतत भैरवीबरोबर असतो. त्यावर तुषार म्हणतो, अरे बॉस आहे तो तिचा, त्यामुळे तिच्याबरोबर असणारच ना. आणि तो अर्जुनला विचारतो, तुला तिच्यावर शंका आहे का? आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.